नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल म्हणजे 30 सप्टेंबर 2025 या तारखेला फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 कंप्लीट झाला आहे. आणि मित्रांनो, आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पासून फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3 सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, रिझल्टच्या आधी कंपन्या आपल्या क्वार्टरली रिझल्टचे अपडेट डिस्क्लोज करत असते. आणि मित्रांनो, याच दरम्यान हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे रिझल्टचे अपडेट डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुडकोचे रिझल्टचे अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे अपडेटचा टायमिंग तुम्ही बघू शकता. ही अपडेट आली आहे 30 सप्टेंबर 2025 म्हणजे काल रात्री जवळपास 8:15 वाजता. तर चला बघूया हुडको या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 च्या रिझल्टचे अपडेट कसे आले आहे आणि यामध्ये किती पर्सेंटची ग्रोथ आहे की डिक्लाइन आहे, चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. हुडको सँक्शन ₹92,710 कोटी लोन्स डिसबर्समेंट अप 44% इन फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर 2. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल लोन सँक्शन अचीव केला होता 1,27,952 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या कंपनीने 30 सप्टेंबर 2025च्या हाफ पिरियड मध्ये लोन सँक्शन अचीव केला आहे 92,709.60 कोटी रुपयांचा. तसेच मित्रांनो, जर आपण लोन डिसबर्समेंट बघितला सेम हाफ इयर पिरियडसाठी, तर तो आला आहे 25,838.45 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा डिसबर्समेंट बघितला, तर तो आला आहे 13,026.19 कोटी रुपये, जो फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 9,074.26 कोटी रुपये. म्हणजे इथे आपल्याला हुडकोच्या डिसबर्समेंटमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 43.55% ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, हा जो अपडेट आहे हा काही दिवसांपहिलेचा आहे. तर मित्रांनो, हुडकोने पहिले गायडन्स दिला होता की या कंपनीचा लोन बुक फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत होऊन जाईल 1.5 लाख कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, नंतर या कंपनीने अपडेट दिला होता की हा जो 1.5 लाख कोटी रुपयांचा लोन बुक आहे हा अचीव होऊन जाईल फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये. म्हणजे मित्रांनो, ही जी कंपनी आहे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, ही कंपनी अपेक्षापेक्षाही जास्त ग्रो होत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी जबरदस्त फोकसमध्ये आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की हुडकोने म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1च्या रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि नंतर आपण बघितले की कशी ही कंपनी आपल्या अपेक्षापेक्षाही जास्ती जबरदस्त ग्रोथने ग्रो होत आहे. आणि मित्रांनो, आता आपण हुडको या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, जर आपण हुडकोची म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली, तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 1.96%,
DISची होल्डिंग आहे 10.26% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.78%. आणि मित्रांनो, जर आपण हुडको या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे क्वार्टरली नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण हुडको या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स चेक केला तर या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 7,082 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 7,831 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 10,345 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,701 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 2,117 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 2,709 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर हुडकोची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर तुम्ही इथे बघू शकता कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 16,000 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते जबरदस्तपणे कमी झाली आहे. पहिले होती 48,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर होती 42,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि करंटली हुडकोची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 0. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग लगातार वाढत आहे. पहिले होती 14,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर होती 31,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि करंटली आहे 1,00,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे करंटली 64.54 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे करंटली 600 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, आपण जर हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75% आणि हुडको या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असते त्याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 रिझल्टचा अपडेट. आणि मित्रांनो, नंतर आपण हुडको या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.